नमस्कार मित्रांनो, आता आपण बघूया दोन अंकी संख्यांचा वर्ग करण्याची नेमकी पद्धत काय। तर आता समजा 12चा वर्ग आपल्याला करायचा आहे, तर यामध्ये दोन अंक आहेत, एक आहे 1 आणि दुसरा आहे 2। तर इथला अलीकडचा जो 2 आहे त्या 2चा वर्ग करायचा इथे 4। या 2 आणि 1चा एकमेकांचा गुणाकार केला बे 1 बे आणि याला डबल केलं तर बे 2 येतील 4। नंतर अलीकडच्या 1चा वर्ग करायचा 1। म्हणजे एकदम सिंपल आहे। 1-2 क्वेश्चन अजून केले की तुम्हाला अंदाज येऊन जाईल। 13चा वर्ग करायचा असेल, 3चा वर्ग आला इथे 9। या दोघांचा गुणाकार केला 3 1 3 आणि त्याचं डबल केलं तर 3 2 इथे आला 6। त्यानंतर अलीकडच्या 1चा वर्ग केला 1। ठीक आहे, आता काही हातचे वगैरे येतात असे काही क्वेश्चन्स आपण बघूया। 14चा वर्ग करायचा आहे, तर 4चा वर्ग 16 आला, तर 16 नाही लिहायचा, इथं 6 लिहायचा। हातचा आला इथे 1। त्यानंतर 4 आणि 1चा गुणाकार केला 4 1 4 आणि त्याची करायची दुप्पट की त्याला 4 2 8। 8 मध्ये हा हातचा मिळवला, 8 आणि 1 किती आला इथं 9। अलीकडच्या 1चा वर्ग केला 1, म्हणजे 14चा वर्ग 196 येऊन जातो। त्यानंतर 17चा वर्ग करताना 7चा वर्ग आला 49चा इथे 9। हातचा आला 4। या दोघांचा गुणाकार करायचा 7 1 7, त्याला डबल केलं 7 2 इथं 14। 14 आणि 4 इथं आला 18चा 8। हातचा आला 1। अलीकडच्या 1चा वर्ग 1 आणि 1 आणि 1 किती आला 2। नेक्स्ट 23चा वर्ग आपण याच पद्धतीने करून दाखवूया। आता 3चा वर्ग आला इथे 9। 3 आणि 2चा गुणाकार 3 2 6 आणि त्याचा डबल केला तर 6चा डबल 12। 12चा इथे असेल 2। हातचा आला 1। अलीकडच्या 2चा वर्ग केला 4 आणि त्यामध्ये 1 मिळवला किती आला इथं 5, म्हणजे 529 येऊन जाईल। सेम 32चा वर्ग करताना 2चा वर्ग असेल इथं 4। 3 आणि 2चा गुणाकार केला 3 2 6, त्याचा डबल केलं 12। 12चा इथं फक्त लिहायचा 2। हातचा आला इथे 1। 3चा वर्ग इथं असेल 9। 9 आणि 1 असेल 10, म्हणजे 32चा वर्ग आला 1024। याच पद्धतीने 58चा वर्ग करायचा आहे। 8चा वर्ग असेल इथे 64चा 4। हातचा आला 6। या दोघांचा गुणाकार 8 5 40, त्याला डबल केलं तो आला 80। 80 आणि 6 आला 86, त्याचा इथे 6 लिहायचा। हातचा आला इथे 8। ओके, आणि अलीकडच्या 5चा वर्ग केला तो 25। 25 आणि 8 केलं की किती येतो इथं 33। नेक्स्ट 92चा स्क्वेअर करताना 2चा वर्ग आपण केला इथे 4। त्यानंतर 9 आणि 2चा गुणाकार करायचा 9 2 इथं 18। 18चा डबल केलं की 36 येतो। 36 इथे असेल 6। हातचा आला इथं 3 आणि अलीकडच्या 9चा वर्ग केला 81। 81 आणि 3 केला की इथे येऊन जाईल आपलं 84। आता अर्थात ज्या पद्धतीने आपण हे 7-8 संख्यांचे वर्ग केले तसं तुम्ही 72चा वर्ग काय हे सॉल्व करा आणि कमेंटमध्ये आन्सर प्लीज टाईप करून द्या। थँक्यू।